जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दांगटे चालू घडामोडीच्या एका नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, एक नवीन अपडेट झालेली आहे, जी अपडेट आपली एमपीएससी असेल किंवा इतर सर्व तत्सम सरळ सेवेच्या एक्झाम असतील तर त्याच्या चालू घडामोडीच्या पार्टसाठी अतिशय महत्त्वाची आहे। आणि ती अपडेट म्हणजे आयएनएस वागीर ही एक नवीन पाणबुडी ही भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। चला तर याच विषयीचं एंटायर पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेनेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी माझे YouTube चॅनल एमपीएससी स्टडी 0207 या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि या सर्व व्हिडिओचे जर तुम्हाला पीडीएफ फाईल पाहिजे असतील तर त्यासाठी माझं टेलिग्राम चॅनल एमपीएससी 0207 याला तुम्ही जॉईन व्हा। माझ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स हे तुम्हाला इथे मिळून जातील, त्याचे पीडीएफ तुम्हाला मिळून जातील। चला तर मित्रांनो, सुरू करू नवीन एका महत्त्वपूर्ण पॉइंट्सला। मित्रांनो, जसं आपण सांगितल्या पद्धतीने की आयएनएस वागीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। आता ही आहे आयएनएस वागीर आणि आयएनएस वागीर यामुळे भारताचं समुद्रातलं जे सामर्थ्य आहे या पाणबुडीच्यामुळे निश्चितच वाढलेलं आहे। सर्वात इम्पॉर्टंट आहे कलवर्गी, आयएनएस कलवर्गी या वर्गातली ही 5व्या क्रमांकाची पाणबुडी आहे। या अगोदर ऑलरेडी कलवरी या गटामधल्या 4 पाणबुड्या ऑलरेडी इंडियन नेव्ही मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि आयएनएस वागीर ही आता कलवरी या गटातली 5वी पाणबुडी झालेली आहे। कालच मुंबईमध्ये एका नौदल तळावर या पाणबुडीला भारतीय नौदलाच्या मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। अनेक शानदार कार्यक्रमामध्ये ही पाणबुडी आता भारतीय नौदलामध्ये कार्य करत राहील। मित्रांनो, पाणबुडीच्या मध्ये जसं आपण सांगितलं की कलवरी गटातली ही 5व्या क्रमांकाची पाणबुडी आहे आणि भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचं जे मुख्यालय आहे, आपल्याला माहिती आहे की इंडियन नेव्हीचं जे काही पश्चिम विभागाचं हेड ऑफिस आहे ते मुंबईला आहे आणि तिथंच एका नौदल तळावर एका कार्यक्रमामध्ये ही पाणबुडी ही समाविष्ट करण्यात आलेली आहे। या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्राच्या अतिशय विस्तृत भागात, मग ते हिंदी महासागर असेल, अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल, तर या तीनही ठिकाणी या पाणबुडीच्या मुळे भारताचं नौदल सामर्थ्य हे निश्चितच वाढणार आहे मित्रांनो आणि भारताच्या नौदलामध्ये यामध्ये क्षमतेमध्ये वाढ होणार आहे। दुसरी गोष्ट, या पाणबुडीला एका विशिष्ट नावाने ओळखलं जातं, या पाणबुडीला सँड शार्क असं म्हटलं चाललंय। आता सँड शार्क या पाणबुडीला भारतीय नौदलानं का म्हटलंय, याचं कारण म्हणजे कुठल्याही शत्रूची नजर चुकून त्या शत्रूच्या नवीन पाणबुडीवर हल्ला करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आपल्याला दिसून येते, म्हणूनच या पाणबुडीला सँड शार्क असं म्हटलेलं आहे। दुसरी गोष्ट, या पाणबुडीच्या बाबतीतली काही महत्त्वाची वैशिष्ट्ये समजून घेऊ जी आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाची आहेत। या पाणबुडीची लांबी टोटल 67 मीटर आहे, या पाणबुडीची उंची 12 मीटर एवढी आहे, वजन 1700 टन, ह्यूज आहे, ह्युमंगस आहे, 1700 टन एवढं वजन आहे। आणि ही कोणत्या गटातली पाणबुडी आहे, कोणत्या क्लास मधली ही पाणबुडी आहे, तर ही डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालणारी पाणबुडी आहे। हिला आपण स्कॉर्पियन क्लास पाणबुडी असं सुद्धा म्हणतो। डिझेल प्रणालीवर चालणाऱ्या ज्या पाणबुड्या आहेत या पाणबुड्यांना स्कॉर्पियन असं म्हटलं जात असतं। तर ह्या डिझेलवर चालतात। 2 प्रकारच्या पाणबुड्या असतात मित्रांनो, स्कॉर्पियन क्लास मधल्या आणि दुसरं म्हणजे न्यूक्लिअर क्लास मधल्या। न्यूक्लिअर क्लास मधल्या पाणबुडींमध्ये डिझेल वगैरे वापरलं जात नाही। ही पाणबुडी चालवण्यासाठी न्यूक्लिअर एक छोटासा अशी अणुभट्टी वापरली असते जी पाणबुडीच्या आतमध्ये असते आणि त्यातून एनर्जी तयार करून ही पाणबुडी ही चालवली जाते। न्यूक्लिअर क्लास पाणबुडीचा अर्थ असा बिलकुल होत नाही की त्याच्यावर न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे अणुबॉम्ब ठेवलेले आहेत, असं काही अर्थ होत नाहीये। न्यूक्लिअर क्लास पाणबुडीचा अर्थ होतो की ह्या पाणबुडीला चालण्यासाठी ॲज अ फ्युएल म्हणून एक छोटीशी अणुभट्टी इथं वापरली जात असते जी पाणबुडीच्या आतमध्ये असते आणि त्यातून तयार झालेल्या एनर्जीवर ही पाणबुडी ही कार्य करत असते। परंतु आयएनएस वागीर ही न्यूक्लिअर क्लास पाणबुडी नसून ती एक स्कॉर्पियन क्लास आहे। स्कॉर्पियन क्लास पाणबुडीचं वैशिष्ट्य असं असतं की या पाणबुड्या ह्या डिझेल इंजिनवर चालणाऱ्या पाणबुड्या असतात। ह्या पाणबुडीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मित्रांनो, एका दमात एकदा जरी पाणबुडी समुद्रामध्ये टाकली तर तिथून ती 12,000 किलोमीटरचं अंतर एका दमात पार करू शकते। ही एवढी अंतर गाठण्याची क्षमता या पाणबुडीची आहे। सगळ्यात विशेष म्हणजे एक सलग 50 दिवस ती समुद्रामध्ये राहू शकते आणि या 50 दिवसाच्या काळात जवळपास 12,000 अंतर ती सहजपणे कापू शकते। दुसरी गोष्ट, या पाणबुडीवर सर्व प्रकारची क्षेपणास्त्र बसवण्यात आलेली आहेत, ज्याला तुम्ही पाणतीर म्हणता। पाणतीर म्हणजे टॉर्पेडो, तर सर्व प्रकारचे टॉर्पेडो ज्याच्यावर बसवण्यात आलेले आहेत आणि पाण्यातून जमिनीवर तसेच पाण्यातून पाण्यामध्ये जी मारा करणारी क्षेपणास्त्र आहेत, मिसाईल आहेत,
तर ते टाकण्याची क्षमता सुद्धा या पाणबुडीमध्ये आपल्याला दिसून येते। या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात झाली होती नोव्हेंबर 2020 मध्ये आणि या पाणबुडीचं जलावतरण करण्यात आले डिसेंबर 2022 मध्ये। नियर अबाउट 1.5 ते 2 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये ही पाणबुडी कंप्लीट करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच भारतामध्ये सर्वात कमी काळात तयार झालेली ही पाणबुडी आहे INS वागीर। या पाणबुडीचं आपण सांगितलं कलवरी गटातली ही पाणबुडी आहे। या अगोदर 4 पाणबुड्या ऑलरेडी या गटामधल्या कार्य करत आहेत। ही 5वी पाणबुडी आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, जो आपल्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलवरी गटामध्ये जेवढ्या काही पाणबुड्या तयार केल्या चालल्यात कलवरी क्लास मधले, त्या सर्व पाणबुड्या प्रोजेक्ट 75 अंतर्गत कंप्लीट केल्या चालल्या, जे आपल्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। हा प्रोजेक्ट 75 लक्षात ठेवा, या अंतर्गतच या पाणबुड्यांच्या बांधण्याची सुरुवात होत आहे। ऑलरेडी 4 पाणबुड्या काम करत आहेत, ही 5वी आहे INS वागीर। ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवा वागीरचा एक इतिहास आहे। ते बघा, नौदलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही पाणबुडी रिटायर होत नसते। जर एक पाणबुडी रिटायर झाली तर त्याच नावाची नवीन पाणबुडी ही आणली जाते। वागीरचं असंच आहे। ऑलरेडी भारताच्या नौदलामध्ये INS वागीर या नावाची एक पाणबुडी होती जी आता रिटायर झाली होती। भारताच्या नौदलामध्ये 1 नोव्हेंबर 1973 मध्ये INS वागीरला सेवेत घेण्यात आलं होतं। 30 वर्ष या पाणबुडीनं भारतीय नौदलामध्ये सेवा दिली। अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये या पाणबुडीनं भाग घेतलेला आहे आणि 30 वर्षानंतर म्हणजे 2001 च्या सुमारास INS वागीर ही रिटायर झाली होती, तिला निवृत्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जो आता प्रोजेक्ट सुरू करण्यात आला INS आपलं प्रोजेक्ट 75 आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत 6 पाणबुड्या तयार करण्यात आल्या, त्यापैकी 5व्या क्रमांकाची ही पाणबुडी आहे मित्रांनो। जी पाणबुडी सुरू करण्याला नोव्हेंबर 2022 मध्ये सुरुवात झाली होती आणि नवीन अवतारामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ही पाणबुडी ही तयार करण्यात आलेली आहे। त्यासोबत लक्षात असू द्या INS कलवरी मधल्या ही 5वी पाणबुडी तर पहिल्या 4 पाणबुड्या कोणत्या आहेत, यापैकी सगळ्यात पहिल्या क्रमांकाची होती कलवरी, दुसरी होती खंदेरी, याला खांदेरी म्हणतात, तिसरी आहे INS करंज, INS करंज ही 3ऱ्या क्रमांकाची आणि 4थ्या क्रमांकाची होती INS वेल्ला। तर कलवरी गटातल्या ह्या ऑलरेडी 4 पाणबुड्या आहेत। आता 5व्या क्रमांकामध्ये INS वागीरचा समावेश आहे आणि एक शेवटची 6वी पाणबुडी या गटाअंतर्गत तयार करण्यात येणार आहे। ही पाणबुडी हिचं नाव असेल INS वागशीर। लक्षात असू दे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे INS वागशीर। तर INS वागशीर ही या गटातली ही आता शेवटची आणि 6वी पाणबुडी असेल। या पाणबुडीच्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे। याच्या समुद्री चाचण्या सुद्धा टेस्ट सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि नियर अबाउट 2024 पर्यंत, एप्रिल 2024 पर्यंत INS वागशीर सुद्धा, वागीरच्या नंतर INS वागशीर सुद्धा 2024 मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये सहभागी होण्याचे चान्सेस आहेत, असा एक अंदाज आहे। आणि त्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे 75 प्रोजेक्ट हा कंप्लीट केला जाईल मित्रांनो। ठीक आहे, ते अतिशय महत्त्वाचा भाग होता मित्रांनो। ही होती एक एंटायर अनालिसिस अबाउट INS वागीर याबद्दलचं। ठीक आहे मित्रांनो, तर एका मुद्द्याचं अशा पद्धतीचं अनालिसिस करण्याचं काम यानंतर मी करणार आहे चालू घडामोडीच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सर्वांसाठी आहे। नुकतंच आपल्याला माहिती आहे की MPSCच्या अंतर्गत एक खूप मोठी भरती प्रोसेस आता सुरू होणार आहे आणि ह्या भरती प्रोसेससाठीच आम्ही नांदेडमध्ये राठोड MPSC अकॅडमीच्या अंतर्गत पूर्व परीक्षांसाठी एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही बॅच कंप्लीट 19 डेज मध्ये म्हणजे 3 महिन्याच्या अगोदरच्या ड्युरेशन्स मध्ये आपला सिलेबस कंप्लीट करून देणार आहे। एकदम परफेक्ट अशी टीम आहे, सर्व एक्सपिरियन्स्ड टीचिंग स्टाफ आहे। जर तुमच्यापैकी कोणाला लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही येऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, थँक्यू। तो नंतर भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, थँक्यू, नमस्कार, बाय बाय।